नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आवाजाकडेही लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सूत्रसंचालक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार किंवा जे आवाजाच्या संबंधित क्षेत्रात जे काम करतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मित्रहो, आवाज हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. आजकाल अनेक तरुण आवाजाच्या संबंधित क्षेत्रामध्ये करिअर करताना आपल्याला दिसून येत आहे. अशा वेळी त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आवाजाला तेवढंच महत्त्व आहे. म्हणून आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घटक पुन्हा आपल्याला सांगतोय की तुम्ही तुमच्या आवाजाकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज अनेक तरुण आवाजाच्या क्षेत्रामध्ये आपलं भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये अगदी गायकापासून आरजेपर्यंत साऱ्यांचा समावेश होतो. अशा लोकांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणं बंधनकारक आहे. अशा तरुणांनी धुळीपासून किंवा धुळीयुक्त वातावरणापासून स्वतःला नेहमी दूर ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत धूम्रपान करू नये, कारण आपण ज्या व्यासपीठावर कार्यक्रम सादर करत आहात तेथे धूळ असेल तर व्हेंटिलेशन सिस्टीम सुरू करण्याची विनंती करा. आवाजाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे काही तरुण आजारी असले तरी कार्यक्रम करताना आपल्याला दिसून येतात, पण ज्यांना सर्दी, नाक, गळ्याच्या संबंधित आजार आहेत त्यांनी कार्यक्रम त्या वेळेपुरते करू नयेत. कमीत कमी मेकअप, वेगवेगळ्या स्प्रेचा कमीत कमी उपयोग अशा तरुणांनी करावा. शारीरिक आणि मानसिक तणावाचाही आवाजावर परिणाम होऊ शकतो. ही देखील प्रामुख्यानं गोष्ट आवाजाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तींनी लक्षात घ्यावी. शारीरिक आणि मानसिक ताणतणावाचा देखील आपल्या आवाजावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तरुण वर्गानं ही देखील गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्यावी. त्या ताणतणावाचं चटकन निवारण कसं करता येईल याकडे देखील लक्ष द्यायला हवं. कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम सादर करण्याआधी आपली पुरेशी झोप झालेली असली पाहिजे. त्याप्रमाणे आराम करून रिहर्सल केलेली असावी. लांबचा जर प्रवास असेल तर त्या आधी आणि नंतरही शरीराला पूर्ण आराम मिळणं आवश्यक आहे. गायन, भजन, व्याख्यान किंवा सूत्रसंचालनाचा कार्यक्रम असेल तेव्हा आपला गळा सुकणार नाही याची काळजी घेतली जाणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपला गळा सुकत असेल तर त्या निवेदकाला त्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करता येत नाही. तसेच कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना सूत्रसंचालकाला, व्याख्याताला, गायकाला तसेच भजन करणाऱ्या व्यक्तीला येऊ शकतो. कार्यक्रमाच्या दरम्यान त्यानं थोडं पाणी प्यावं. वेळ प्रसंगी स्वतःकडं काही गुळाचे छोटे छोटे तुकडे त्याने तोंडामध्ये चघळावावे. तसेच पाणी कोमट केलेलं असावं आणि त्यामध्ये मध घातलेली असावी. अशा प्रकारचं पाणी कोणत्याही कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरतं हे लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आवाजाचा वापर करणं टाळावं. गर्दी आणि अधिक श्रोते असतील तर मायक्रोफोनचा वापर जरूर करावा. त्याचप्रमाणे सभागृहाची इकोसिस्टीम उपयुक्त आहे ना याकडे देखील लक्ष द्या. अशा तरुणांनी गर्दी असलेल्या, मोठा आवाज असलेल्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणं टाळावं, कारण त्यामध्ये मोठ्यानं बोलावं लागतं आणि आपल्या स्वरयंत्रावर ताण येतो. अशा वेळोवेळी गळा साफ करण्याची सवय असेल तर ती सोडावी. त्यासाठी आवश्यक असणारे उपाय जरूर करावेत. कधीही मोठ्यानं ओरडणं देखील टाळावं. नेहमी तणाव रहित होऊन संवाद साधावा. गाताना किंवा बोलताना डोकं आणि तुमची मान सरळ कशी राहील, तुम्ही सरळ ठेवावी. श्वासाचे व्यायाम कोणते आहे हे जाणून घ्या आणि हे व्यायाम करण्यावरही भर द्यावा. गाण्यांच्या किंवा बोलण्याच्या आधी श्वास रोखून धरू नका. कोणाशी संवाद साधताना नेहमी त्यांच्यापासून 2 फूट दूर राहावं. आपला आवाज कर्कश झाला आहे असं वाटत असेल तेव्हा कमीत कमी बोला. अति आवश्यक असेल तेव्हा हळूहळूच बोला. आवाजाच्या व्यवसायात असणाऱ्या तरुणांनी नेहमी ENT तज्ज्ञांच्या संपर्कामध्ये राहावं. अशा तरुणांनी एकाच वेळी भरपेट जेवू नये. त्यावेळी 2 वेळा जेवलं तरी चालतं. आपल्याबरोबर नेहमी शुद्ध पाणी जवळ ठेवावं.
त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करण्याचीही आवश्यकता आहे. हे आवाजाकडं तुम्ही आता लक्ष देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण गरज आहे. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक जेव्हा नवरदेवाची परण्याची वरात निघते अशा वेळेस त्यावेळी डीजेचा मोठमोठ्याने आवाज सुरू असतो आणि सूत्रसंचालक त्या लग्न समारंभाच्या कार्यालयामध्ये बोलत असतो, परंतु बऱ्याच वेळा खाली बसलेल्या व्यक्तींना सूत्रसंचालकाचं बोलणं ऐकू येत नसतं, कारण बाहेर डीजेचा मोठा आवाज सुरू असतो. अशा वेळेस सूत्रसंचालकानं डीजेचा आवाज प्रथमतः संयोजकांना बंद करायला सांगावा किंवा कमी करायला सांगावा आणि त्याच वेळेस सूत्रसंचालकानं कार्यक्रमाच्या निवेदनाला सुरुवात करावी. तर आवाजाकडे ह्या बारीक सारीक या गोष्टी होत्या, तर ह्या आपण सर्वांनी लक्षात घ्या, कारण आवाज म्हणजे तुमच्या क्षेत्रातलं एक महत्त्वपूर्ण असलेला करिअरचा भाग आहे. तो तुम्ही जपा. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.